नमस्कार नमस्कार. हे मला माहिती आहे 6:30 झालेले आहेत, तुम्ही माझी वाट बघतायत हे की नाही, पण मी आलेलो आहे. न चुकता मी येतो 6:30 वाजता आणि न चुकता तुम्ही टीव्ही समोर बसलेले असतात, कारण आपला कार्यक्रम इतका घराघरात पोहोचला आणि सगळ्या ताईंना, महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या सगळ्या सख्यांना हा कार्यक्रम इतका आवडतो की आवर्जून फोन करून सांगतात की आशिष आमच्या इथे ये आणि 16 सख्यांचा कार्यक्रम साजरा कर. आज मी पुण्यातल्या हडपसर या ठिकाणी मी इथे आलेलो आहे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहेत आपला हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, उत्साह आहे, एनर्जी आहे. त्यामुळे आजचा भाग हा छानच होणार आहे. त्या बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण आपला हा पहिला खेळ सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की 5 जानेवारीपासून सन मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. अजिबात बघायला विसरू नका. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम. संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. लवकर हा नाही वरची भांडण. बरं मला एक सांगा, काय झालं, कोणाची खुर्ची आहे ताई? तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं असं मी इथेच होती, मी पुढे चालली होती, बंद झालं की अशीच होती. आणि निर्णय लागलेला आहे. निर्णय असा आहे की ही जी खुर्ची आहे ती खुर्ची आहे आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये या सगळ्या ताई ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच काही ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता बघूया कोण आहेत त्या 5 ताई ज्या बाद होणार आहेत आणि कोण आहेत ताई ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, चला तर आपण हा पहिला खेळ सुरू करूया. पण मला एक सांगा ताई, जरा थोडी उभी राहशील का? बरं कसं वाटतंय? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. व्हेरी गुड, तू बसू शकते. बरं ताई तुम्ही इथे या. कसं वाटतंय आज इथे? खूप छान वाटतं. खूप छान वाटते. 16 सख्यांचा या कार्यक्रमात आलेला आहात. आधी काय अशी तयारी केलेली? नाही, काहीच तयारी नाही. फर्स्ट टाइमच, म्हणजे पहिल्या वेळेस. म्हणजे पहिल्यांदाच खेळत आहे? हो, पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात आलेला आहे. या बाद. पण असं काय कारण आहे, म्हणजे की बाबा का जमलं नाही किंवा लग्नानंतर काही जबाबदाऱ्या असतात त्याच्यामुळे नाही कुठे जाता येत? जबाबदाऱ्यांमुळेच थोडस नाही जमलं. जबाबदाऱ्यांमुळे नाही जमलं, बरोबर. आणि आम्ही तेच नेमकं ओळखलेलं आहे, कारण त्या तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला थोडा तुमच्या हक्काचा वेळ मिळावा ना, म्हणून 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे. आणि हा कार्यक्रम सगळ्या सख्यांना माझ्या इतका आवडतो ना की एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. व्हेरी गुड. मग ताई जिंकणार ना आज? हो, प्रयत्न तर पूर्ण. हुकमाची राणी होणार? यस, नक्की होणार. मग बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. अरे बापरे, बरं ठीक आहे, हरकत नाही, ताई बसू शकते. व्हेरी गुड. बघितलं ना मंडळी, हाच उत्साह आमच्या प्रत्येक भागामध्ये असतो, प्रत्येक 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये हाच सगळा उत्साह आमच्या ताईंमध्ये असतो. त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही घालवता आपण हा पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचं नाव काय? संगीत अभिनय नृत्य खुर्ची. पुन्हा एकदा, संगीता अभिनय नृत्य खुर्ची. अरे बापरे, व्हेरी गुड. हा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सगळ्या एकदम बिनधास्त आहेत, एकदम क्या बात आहे. हा, चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. हा खेळ सगळ्यांनाच माहिती आहे, संगीत खुर्ची आपण खेळत आलेलो आहोत. ओके, संगीत सुरू झाल्यानंतर खुर्च्यांच्या मधून वगैरे जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. बरं, संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून जरा जरी लांब झाली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची खुर्ची, रिकामी जी खुर्ची असेल ती पकडायची. हा, तसंच मागे येऊन बसायचं नाही. आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं हवी आहेत. तयार आहेत ना सगळे? नक्की. ओके, चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. ओके, व्हेरी गुड. हातात या पाते. ओहो, व्हेरी गुड. हा, क्या बात आहे. ओहो, ओहो, क्या बात है.
हा लवकर 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 व्हेरी गुड हा एक पाच हा लवकर लवकर शबाश 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 हा व्हेरी गुड हा 1 मिनिट नळावरची भांडणं सुरू झालेली आहेत त्या इथून आलेले आहेत ह्या मागणी इथं आलेले आहेत या कुठून आलेल्या त्याच्या ह्या आहेत त्या ह्या होत्या हा ओके हरकत नाही हा हरकत नाही बरं ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन ताई तू बाद झाली पण हरकत नाही पण तुझं नाव सांग बरं स्वाती दत्तात्रय रासकर. स्वाती ताई व्हेरी गुड कसं वाटते हार के जीतने वाले को तो बाजीगर कहते हैं मैं तो बाजीगर हो गई. स्वाती ताई हा बरं तू योगा वगैरे करते असं कळलं मला हो योगाचे क्लास आहे आणि योगाने तू इथे पण आलेली आहे व्हेरी गुड हा तर आता मी सांगतो तसं करायचंय पटकन हा ओके बघ मी कसं उभं राहिलोय हा रेडी हा 8 ताई इथं आहेत 8 ताई ते आहे 8 ताई इथं आहेत 8 ताई ते आहे आणि त्यांच्यापैकी 3 ताई बाद होणार आहेत आणि त्यांच्यापैकी 3 ताई बाद होणार आहे आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये म्हणून त्यासाठी असा हात आहे असा हात घे बाई असा हात म्यू हा अंगठा लावायचा हा हा अंगठा रेडी हा म्युझिका प्लीज हे सगळं भाऊजी बघणार आहेत हे आई आई जे काय करते ना ते हे सगळं बघणार आहेत काय म्हणतील भाऊजी मग आमचे APS आहे कडक आहेत माझा काय संबंध नाहीये माझा काय ताई इथं बसून घे कळलं ना पुढचं काय बोलायचं नाही मला नाही शांत येते तसं काही नाही माझं मला एन्जॉय करून देतं शांत आहे. फ्रीडम आहे मला शांत आहेत ना हो, शांत. शांत आहेत ना हा मग आई या इथं बसू शकता व्हेरी गुड एकदा 2 ताट आहे स्वाती ताईंसाठी होऊन जाऊ दे म्युझिक प्लीज हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबई तुला बापरे अगो हिल हिल पोरी हिला व्हेरी गुड हा लवकर हा व्हेरी गुड हा इथं हा 1 मिनिट नळावरची भांडणं सुरू झालेली आहेत ओके व्हेरी गुड हा एक मिनिट बरं मला एक सांगा काय झालं कोणाची खुर्ची आहे? म्हणजे मी चालले होते मी इथेच होते मी पुढे गेले नाही मागे गेले नाही एक्झॅक्ट खुर्चीच्या इथेच होते त्या पुढे जाऊन मागे फिरल्या मी बरोबर मी इथे होते म्हणजे असं बसले मी पण खुर्चीच्या पुढे नव्हते गेले मी एक्झॅक्ट खुर्चीच्या गेलं होतं पुढे पुढे गेल्या होत्या तुझं काय म्हणणे ताई मी इथे होते खुर्चीच्या इथेच होते खुर्चीच्या अशी पुढे नव्हते गेले कशी होती म्हणजे दाखव कसं होतं तर अशी बसले ना इथेच होते ना तेव्हा अशी बसल्या अच्छा ओके बरं हा आणि तुझं काय म्हणणं आहे ते? तू कशी चालत होती दाखव तू कशी होती डान्स करून अच्छा कशी डान्स करत होती त्या पुढे गेलेले मागे हा तू अशी डान्स करत आली होतीस हा आली हा डान्स करत आली आणि बसली त्या पुढे गेलेले मागे त्या पुढे गेलेल्या मागे आल्या ओके असं ह्या ताईंचं म्हणणं आहे ताई तुझं काय म्हणणं माझं म्हणणं असं मी इथेच होती मी पुढे चालली होती बंद झालं की अशीच बसली आणि निर्णय लागलेला आहे निर्णय असा आहे की ही जी खुर्ची आहे ती खुर्ची आहे या ताईंची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या व्हेरी गुड आणि असं मी अजिबात म्हणणार नाहीये
ही खुर्ची आहे या ताईंची, इथं बसून घ्या इथं. ताई चालेल, तुमचा रिझल्ट मान्य आहे. ओके, ओके. शेवटी खेळ आहे. हो ओके. आणि इतका जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा पाची ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. पण ताई खरं सांगतो, तू खूप छान खेळलीस. तू म्हणजे सगळ्याच खूप छान खेळल्या ताई, तू पण खूप छान खेळलीस. पण सांग, किती वर्ष झालेत लग्नाला? 21. नाही, मला असं वाटतं की 21 महिने तुला असं बोलायचं आहे ना. 21 वर्ष. 21 वर्ष झाली आहेत तुला? 21 वर्ष? हो. काय सांगतेस? हो 21 वर्ष? हो 21 वर्ष. पण मग 21 वर्ष झालेत तर मग काय म्हणजे प्रगती किती झाली? म्हणजे 2 मुलं आहेत मला. 20 वर्षांचा एक मुलगा आहे आणि 10 वर्षांची एक मुलगी आहे. काय सांगतेस? हो शांभवी. ओहो, क्या बात है. ते माझा खरं तर अजून विश्वास बसत नाहीये. मला एक विचारायचंय की असं हे जे तरुण तेजस्वी त्वचेचं रहस्य काय? हा महाराष्ट्राला माहिती आहे. संतूर. म्हणजे तू पण संतूर मॉम आहेस. एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अशी छान हसत राहा, आनंदी राहा आणि अशी छान सुंदर दिसत राहा. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला. त्या खेळाचं नाव आहे आणि आता हा खेळ काय आहे तो तुम्हाला मी सांगतो तो कसा खेळायचा. बरं, तुमच्या समोर पेपर कप दिसत आहेत. प्रत्येकीचा पेपर कप आहे. ओके. मी 1 2 3 म्हटल्यानंतर स्वतःभोवती गोल 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 फिरायचे. 3 राऊंड मारायचे. 3 राऊंड मारल्यानंतर गोल 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 लंगडी घालत घालत त्या कपापर्यंत जायचे. आपल्या तो कप घ्यायचे, डोक्यावर ठेवायचे आणि तसंच मागे मागे येत ही रेषा पार करायची. उलट मागे यायचे. कप जो डोक्यावरनं पडला तो उचलायचे, पुन्हा टेबलावर ठेवायचे, जागेवर यायचे, गोल 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 फिरायचे, लंगडी घालायची आहे, पुन्हा कपापर्यंत जायचे, कप डोक्यावर ठेवायचे, पुन्हा यायचे मागे 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 मागे. चला तर मग सुरू करूया आपल्या खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2. बरं, दुसरी सुरू झाली तिथं. 1 2 3 म्हटल्यानंतर ओके, रेडी. 1 2 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 3 फेरे. व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. व्यवस्थित डोक्यात ठेवायचे. डोक्यात तसंच मागे यायचे. हात लावायचा नाही, तसंच मागे ठेवायचे. पडला पडला पुन्हा यायचे. पुन्हा कप ठेवायचे तिथे. पुन्हा कप ठेवायचे तिथे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ये बात आहे. गोल 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 फिरायचे. व्हेरी गुड. परत 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 जायचं तिथं. लवकर लवकर लवकर. डोक्यात ठेवायचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. शाबाश 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 शाबाश. पडला 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 पडला. व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. पडलेला इथं इथं पडलेला आहे. लवकर लवकर लवकर. तशीच आहे तशीच आहे. तशीच आहे. डोक्यात ठेव, डोक्यात ठेव. शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड. या पाच. ओके 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 ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात आहे. व्हेरी गुड. व्यवस्थित बॅलेन्स. व्यवस्थित बॅलेन्स. मस्त. मस्त. शाबाश. व्हेरी गुड. ज्या 2 ताई आहेत ज्या गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे त्या ताई आहेत नेहा ताई आणि ज्योती ताई. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हात वरती करा, हात वरती करा. व्हेरी गुड. कसं वाटतंय? खूप छान वाटते. एक्साइटमेंट थोडीशी आहे. ओके. पण मग हुकमाची राणी होणार. हो. क्या बात आहे. प्रयत्न करा. व्हेरी गुड. ताई कसं वाटतं? छान वाटतंय. छान वाटतंय. हो होणार हुकमाची राणी. हो हो प्रयत्न करणार. हो प्रयत्न करणार. व्हेरी गुड. क्या बात आहे. आणि हा खेळ काय आहे तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग.
माझं नाव नेहा ज्ञानेश्वर पांगारकर. नेहाताई. माहेर कुठलं? माहेर जळगाव, सासर? सासर जालना. किती वर्ष झाली लग्न? 25 वर्ष झाली लग्नाला. 25 वर्ष. हो, कसा चाललाय 25 वर्ष? खूप छान, खूप छान. भाऊजी कसे? छान आहेत. बरं, कसं आहे भाऊजींचा स्वभाव? चांगला आहे. चांगलं आहे. हो, थोडा स्ट्रिक्ट आहे. चांगला आहे. पण जेवढे स्ट्रिक्ट असतात ना तेवढेच थोडे प्रेमळ पण असतात. हो, खूप प्रेमळ आहेत. बरं ताई, काय सांगशील माहेर? माझं माहेरच्या आठवणी खूप छान आहेत. आमचं म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब आणि माझ्या आईवडिलांनी खूप छान संस्कार केले आमच्यावरती. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ. वडील शिक्षक असल्यामुळे ते वातावरण सगळं शिस्तीचं घरातलं. हां, आणि हे सगळं आता सांगतेस पण डोळे पाणवले. हो, कोणाच्या? मला आठवण येते माझे काका, वडिलांचे भाऊ. त्यांच्या? हो, काय सांगू? कारण ते खूप खूप प्रेमळ होते आणि त्यांना मुलं वगैरे नाव नव्हते कोणी. त्यांनी मुलीसारखंच वाढवलं मला आणि लग्न वगैरे पण त्यांनीच केलं. तर मला असं वाटतं ते पाहिजे होते. आत्ता माझा खूप म्हणजे सुखी संसार बघायला ते पाहिजे होते. माझ्या माध्यमातून काय त्यांना सांगशील? मी एवढंच सांगेल की ते म्हणजे तुम्ही जिथं कुठं असाल ते बघत असाल मी किती सुखी आहे. खूप सुखी संसार माझा चालू आहे. मला एक मुलगी आहे. मुलगी माझी MBBS लास्ट इयरला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंगला आहे. तर त्यांना खूप आनंद झाला असता बघून. आणि मी एवढं सांगेल की मी जरी माहेरच्या आठवणी सांगत असले तर मी लग्न होऊन पण मी दुसऱ्या माहेरीच आले. कारण माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहेत आणि आईसारखंच ते प्रेम करतात, मुलीसारखंच ते हे करत. वा, अशा सासूबाई आणि असं सासर सगळ्यांना मिळव असं खूप वाटतं मला. नक्कीच ताई. कसं वाटतंय आज मनातलं सगळं व्यक्त हो? खूप छान वाटते. मला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही सगळ्या ताई येत ना, असं छान मनातलं अगदी मन मोकळेपणाने व्यक्त होताना. खरंच खूप छान वाटतं. बरं, आता आपण जायचंय शेवटच्या खेळाला. जायचं नक्की? हो, नक्की. चला तर मग जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहीरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. हा, तुमच्यासमोर पेपर कप आहे आणि त्या पेपर कप मध्ये 4 फुगे आहेत. ओके, एका वेळी एक फुगा घ्यायचा आहे, तो फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे. फुगवून झाल्यानंतर खुर्चीवरती ठेवायचे आणि त्या फुग्यावरती बसून फुगा फोडायचे आणि फुगा फोडताना हाताची घडी घालायची. ओके, जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 4च्या 4 फुगे फोडेल ती असणार या खेळाची विजेती. ओके, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तयार तुम्ही दोघी नक्की? ओके, चला तर मग तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. जितका मोठा फुगा तितका लवकर फुटेल. फुगवताना जर फुगा फुटला तर ती आमची जबाबदारी नाही. गाठ मारलेली. हा, आणि हा हाताची घडी. हाताची घडी. हा, शाबाश. हाताची घडी. हा हा, शाबाश. या पास. हा, व्हेरी गुड. लवकर हाताची घडी. हा, शाबाश. हा, हा, हात लावायचं नाही. ए शाबाश, ये बात आहे. हाताची घडी. हा, जोरात बसायचं. आय, ये पास. हा, लवकर. हा, हाताची घडी. हा, शाबाश. या पास आहे. शाबाश. या पास आहे. अत्यंत अटीतटीचा असा हा खेळ झालेला आहे. दोघींनी खूप छान दिवाळी नसतानाही फटाके फोडलेले आहेत. निर्णय तुमच्या सगळ्यांसमोर आहे. उपविजेती ठरलेली आहे ज्योतिताई, खूप खूप अभिनंदन. आणि आता जो विजेती ताई आहे नेहाताई, खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ज्योतिताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटतंय. एकदम माहेरचा सोहळा असल्यासारखं वाटलं. खूप छान. आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. तेव्हा ताई, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि याच कपातून चाळणी किटेच घे, भाऊजींना द्यायची. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. डप. हा, व्हेरी गुड. खूप छान. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे नेहाताई. खूप खूप अभिनंदन.
आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते ते? खूप छान वाटतंय. खूप छान खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? मी सांगितलं ऑलरेडी. कोणाला सांगितलं पण? मिस्टरांना सांगितलं, मुलांना सांगितलं. अच्छा, व्हेरी गुड ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. पुन्हा एकदा एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि आता एक खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. खूप मजा आली आजच्या भागामध्ये सुद्धा. पण मंडळी, मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय की 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता एक नवीन मालिका सुरू होते. त्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. नक्की बघा. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात. त्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.